नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सुनील घुगे. आज आपण इयत्ता 11वी कॉमर्स चिटणीसाची कार्यपद्धती या विषयातील प्रकरण क्रमांक 7 कंपनीच्या सभा भाग 1 हा भाग पाहणार आहोत. परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे. यामध्ये आपल्याला वैद्य सभेच्या आवश्यक बाबी, यामध्ये योग्य रीतीने सभा आयोजित करणे, योग्य अधिकारी व्यक्ती, सभेची सूचना, सभेची कार्यक्रम पत्रिका, यानंतर सभा योग्य रीतीने चालवणे, यामध्ये गणसंख्या, सभेचा अध्यक्ष, त्यानंतर सभा योग्य प्रकारे संचलित करणे, यामध्ये प्रतिनिधी, प्रस्ताव, ठराव, इतिवृत्त आणि शेवट 7.2 फरक हा भाग पाहायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण कंपनीच्या सभा या प्रकरणाला सुरुवात करूया. संयुक्त भांडवली संस्था हा अधिक लोकप्रिय असलेल्या व्यवसाय संघटनेचा प्रकार आहे, म्हणजे कंपनी. कंपनीमध्ये सभासदांची संख्या फार मोठी असते. कंपनीचे सभासद हे खरे मालक असतात, परंतु हे सभासद देशात विदेशात विखुरलेले असतात. त्यांना स्वतःचा कामधंदा, व्यवसाय, नोकरी असते. म्हणून हे सभासद कंपनीचे दैनंदिन व्यवस्थापन म्हणजे प्रत्यक्ष कारभार पाहू शकत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये हे सभासद आपल्या वतीने काही प्रतिनिधी निवडून देत असतात. त्यांना संचालक असं म्हणतात. आणि संचालक हे कंपनीचे जे अधिकारी आहेत, कर्मचारी वर्ग आहे, त्यांच्या मदतीने कंपनीचं कामकाज करून घेत असतात. म्हणजे संयुक्त भांडवली संस्थेमध्ये कंपनीची मालक वेगळे असतात आणि कंपनी चालवणारे लोक वेगळे असतात. म्हणजे थोडक्यात मालकी आणि व्यवस्थापन यामध्ये फारकत केलेली असते, म्हणजे विभाजन केलेलं असते. सभा हा कंपनीमध्ये सभासद आणि व्यवस्थापन म्हणजे संचालक मंडळ असेल आणि कंपनीमधील मुख्य महत्त्वाचा अधिकारी स्टाफ असेल. सभा हा कंपनीमध्ये सभासद व व्यवस्थापन यांच्यासाठी समोरासमोर तोंडी संवाद साधण्याचा उत्तम प्रकार आहे. सभासद व संचालक सभेमध्ये एकत्र येत असतात. कंपनी संबंधातील विषयाशी चर्चा करत असतात. काही सभासद काही कल्पना मांडत असतात. कंपनीच्या संदर्भामध्ये काही सभासद आपली सभेमध्ये मते व्यक्त करत असतात. कंपनी ध्येय धोरणे निश्चित करत असतात. म्हणजेच सभेच्या माध्यमातून सामूहिक निर्णय घेतले जातात आणि सभेतून जो निर्णय घेतला जातो तो जवळजवळ 99% बरोबर आणि करेक्ट असतो. कारण एखाद्या विषयावरची चर्चा केल्यानंतर साधक बाधक चर्चा होते. काय योग्य, काय अयोग्य हे प्रत्यक्षात पाहिलं जातं. अनेक लोकांची मते अजमावली जातात आणि त्यानंतर सभेमध्ये निर्णय घेतला जातो. त्यामुळे कोणताही निर्णय घ्यायचा असेल किंवा अतिमहत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल तर सभा ह्या आवश्यक असतात. आता आपल्याला या सभेचा अर्थ आणि व्याख्या थोडक्यात पाहिजे. सभेला इंग्रजीमध्ये मीटिंग असं म्हटलं जाते. मात्र मीटिंग
हा शब्द कसा अस्तित्वात आलेला आहे हे आपल्याला पाहावं लागेल. मीटिंग या शब्दाची उत्पत्ती मेटा या लॅटिन शब्दापासून झाली आहे. मेटा म्हणजे काय? समोरासमोर असणे. म्हणजे थोडक्यात दोन किंवा अधिक व्यक्तींनी कंपनीच्या कायदेशीर कामकाजासाठी एकत्र येणे म्हणजे सभा होय. म्हणजे आपल्याला सभा घेण्यासाठी कमीत कमी 2 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींची आवश्यकता आहे. एक व्यक्ती सभा घेऊ शकत नाही. सभेसाठी 2 पेक्षा अधिक व्यक्ती असणं गरजेचे असतात. यामध्ये व्याख्या शॉ आणि स्मिथ यांच्या मतानुसार संयुक्त भांडवली संस्थेशी संबंधित असणाऱ्या 2 किंवा अधिक व्यक्तींनी सभेशी संबंधित असणाऱ्या विषयावर चर्चा करण्यासाठी एकत्र येणे म्हणजे सभा होय. थोडक्यात कंपनीच्या संबंधित प्रश्नासंबंधी चर्चा करण्यासाठी व निर्णय घेण्यासाठी भागधारक, संचालक मंडळ किंवा संचालक किंवा मुख्य व्यवस्थापकीय कर्मचारी किंवा सावकार एकत्र येणे म्हणजे कंपनीच्या सभा होय. आता आपल्याला पुढं कंपनीच्या सभांचे महत्त्व काय आहे हे आपल्याला पाहावं लागेल. यामध्ये कंपनीच्या सभा का महत्त्वाच्या असतात? यामध्ये आकडा 1. सभासदांना एकत्र येण्याची संधी या सभेमुळे प्राप्त होते. कारण कंपनीचे सभासद सर्व दूर पसरलेले असतात. कोणत्या तरी कारणामुळे एकत्र येण्याची संधी त्यांना निर्माण होते. त्यानंतर दुसरा आकडा आहे मागील सभेचे इतिवृत्त. चालू सभेमध्ये मागील सभेमध्ये काय काय निर्णय झालेले आहेत याचं प्रथम वाचन केलेलं असतं. त्यामुळे प्रत्येक सभासदाला कळतं की पाठीमागील सभेमध्ये काय झालेलं आहे, कोणी कोणता विषय मांडलेला आहे, त्या विषयावरती कोणत्या व्यक्तीने आपलं मत सभेमध्ये मांडलेलं आहे, त्यावरती साधक बाधक चर्चा झाल्यानंतर कोणता निर्णय झालेला आहे याची संपूर्ण तपशील इतिवृत्त पुस्तकामध्ये लिहून ठेवलेलं असतं. इतिवृत्त पुस्तक म्हणजे सभावृत्तांत होय. पाठीमागील सभेचा सभावृत्तांत चालू सभेमध्ये वाचून दाखवलेला असतो. त्यानंतर तिसरा आहे धोरणे, योजना आणि कार्यक्रमांची निश्चिती व अंमलबजावणी. कंपनीची ध्येय धोरणे ठरवण्यासाठी, योजना करण्यासाठी, कार्यक्रम निश्चित करण्यासाठी सभेमध्ये चर्चा केली जाते. त्या दृष्टिकोन सभेचं महत्त्व आहे. त्यानंतर चौथा आकडा आहे समस्याचे विश्लेषण. सभेमध्ये कंपनीसमोरच्या ज्या समस्या आहेत या समस्याच्या स्वरूपाची चर्चा, विश्लेषण केले जाऊ शकते आणि त्यावर आवश्यक ते उपाय योजले जातात किंवा योजनेसाठी सोपं जातं. त्यानंतर 5वं महत्त्व आहे कायदेशीर बाबीची पूर्तता करणे. कंपनी कायद्यातील तरतुदीनुसार सभा ह्या आयोजित कराव्याच लागतात. कंपनीच्या विविध सभांच्या आयोजनाच्या चालवण्याच्या संबंधात कायदेशीर बाबीची पूर्तता सभेमुळे होत असते. त्यानंतर इतर घटक संचालकांची आणि हिशोब तपासणीसाठी नियुक्ती करणे, लाभांश जाहीर करणे, वार्षिक अहवाल तयार करणे, हिशोब पत्रक, वार्षिक हिशोब तपासणीचा अहवाल
यांचा अभ्यास करून त्यांना मान्यता देण्यासाठी सभा ह्या आवश्यक असतात. त्यानंतर आपण प्रत्यक्ष 7.1ला सुरुवात करणार आहोत. यामध्ये वैद्य सभेची आवश्यक बाबी कोणती? वैद्य सभा म्हणजे काय? ज्या सभा कायदेशीर असतात त्याला वैद्य सभा असं म्हणतात. वैद्य सभाचं कामकाज हे कायदेशीर असणं गरजेचं आहे. सभेमध्ये कोणतेही कामकाज हे कायद्याला धरूनच असलं पाहिजे, तर त्याला वैद्य सभा असं म्हणतात. संयुक्त भांडवली प्रमंडळाच्या व्यवस्थापनात सभा खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. सर्वाधिक निर्णय हे कंपनीच्या सभामध्ये घेतले जातात. सभेतील कामकाज वैध असले पाहिजे. कंपनी कायद्यातील आणि कंपनीच्या नियमावलीतील तरतुदीनुसार जेव्हा सभा आयोजित केली जाते, योग्य रीतीने चालवली जाते व योग्य प्रकारे संचलित केली जाते, तेव्हा सभा कायदेशीर ठरत असतात. यामध्ये आपल्याला वैद्य सभेसाठी आवश्यकच्या ज्या बाबी आहेत त्या कोणकोणत्या आहेत? प्रामुख्याने यामध्ये सभा योग्य रीतीने चालवली गेली पाहिजे. सभा योग्य रीतीने आयोजित केली पाहिजे. यानंतर सभा योग्य रीतीनं चालवली पाहिजे आणि सभा योग्य रीतीनं संचलित केली पाहिजे. अशा तीन प्रकारचे घटक इथं आपल्याला महत्त्वाचे आहेत. यामध्ये आपल्याला 7.11 सभा योग्य रीतीने आयोजित करणे हा भाग आपल्याला पाहिजे आहे. यामध्ये जर सभा घ्यायची असेल, आयोजित करायची असेल, तर त्यामध्ये कोणकोणते घटक समाविष्ट होतात हे आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतील. यामध्ये पहिल्याकडं योग्य अधिकारी व्यक्ती. सभा ही योग्य अधिकारी व्यक्तीनीच बोलवली गेली पाहिजे. योग्य अधिकारी व्यक्ती म्हणजे काय? सभा बोलवण्याचा अधिकार कुणाकुणाला आहे याचा उल्लेख कायद्यामध्ये तसेच नियमावलीमध्ये दिलेला असतो. यामध्ये सभा बोलवण्याचा अधिकार प्रामुख्याने संचालक मंडळाला आहे. संचालक मंडळ आपला अधिकार चिटणीसाला ठरावाद्वारे सुपूर्द करत असतो. संचालक मंडळाच्या वतीने चिटणीस सभा बोलवत असतो. अपवादात्मक परिस्थितीमध्ये सभा बोलवण्याचा अधिकार कंपनीचे भागधारक किंवा राष्ट्रीय कंपनी कायदा लवाद मंडळ किंवा केंद्र सरकारकडून सुद्धा सभा बोलवली जाते. मात्र अपवादात्मक परिस्थितीमध्ये ही सभा बोलवली जाते. प्रत्येक वेळीची सभा बोलवायची असेल तर ही सभा संचालक मंडळाने बोलवली पाहिजे. त्यानंतर दुसरा आकडा आहे सभेची सूचना. कंपनी कायदा 2013 कलम 101 यामध्ये सभेच्या सूचनेसंबंधी तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. वैद्य सभेची दुसरी आवश्यक बाब म्हणजे सभेची योग्य सूचना योग्य व्यक्तीला दिली गेली पाहिजे. यामध्ये सभेची सूचना म्हणजे काय, याचा अर्थ काय पहा. सभेची सूचना म्हणजे कंपनीकडून सभेची सूचना मिळण्याचा अधिकार असलेल्या व्यक्तीला लेखी स्वरूपात सभेचा दिवस, दिनांक व वेळ याची आगाऊ दिलेली सूचना होय. या सूचनेमध्ये कोणकोणत्या गोष्टीचा तपशील असला पाहिजे हे आपल्याला पाहावं लागणार आहे. कंपनी सभेच्या प्रत्येक सूचनेत खालील तपशील हा असलाच पाहिजे. यामध्ये सभेचा प्रकार कोणता आहे, सभेचा दिवस कोणता आहे, त्यावेळी दिनांक काय आहे, वेळ आणि ठिकाण ह्या सूचनेमध्ये असणं गरजेचं आहे. यानंतर सभेची कार्यक्रम पत्रिका तसेच सूचनेमध्ये सभासदास
प्रतिनिधी नियुक्त करण्याचा अधिकार असल्यास बाबतच्या वाक्याचा समावेश असावा. जर कोणताही विशेष ठराव संमत करावायचा असेल तर त्याचा उल्लेख सूचनेमध्ये असला पाहिजे. सभेत विशेष कामकाज होणार असेल तर सभेच्या सूचनेत कायदेशीर नोंद व स्पष्टीकरण निवेदन दिले गेले पाहिजे. म्हणजे आपल्याला सभेच्या सूचनेमध्ये सभा कोणत्या प्रकारची आहे, सभाचा दिवस कोणता आहे, तारीख कोणती आहे, वेळ आणि ठिकाण आणि कशाच्या संदर्भामध्ये सभा होणार आहे या संदर्भातली कार्यक्रम पत्रिका या सूचनेसोबत दिली गेली असली पाहिजे. त्यानंतर पुढचा आहे क आकडा, सभेची सूचना देणारी अधिकारी व्यक्ती. सभेची सूचना देणारी अधिकारी व्यक्ती ही संचालक मंडळ आहे. संचालक मंडळाच्या वतीने सभेची सूचना हा चिटणीस देत असतो. त्यानंतर ड सभेची सूचना मिळण्याचा अधिकार असणारे व्यक्ती कलम 172(2). सभेची सूचना कोणाकोणाला गेली पाहिजे. यामध्ये सभेची सूचना ही भागधारकांना सूचना गेली पाहिजे. तसेच जर वार्षिक सर्वसाधारण सभा असेल तर हिशोब तपासणीला सभेची सूचना गेली पाहिजे. जर एखादा सभासद मृत्यू पावला असेल किंवा दिवाळखोर झाला असेल तर त्याच्या वारसाला, कायदेशीर वारसाला सभेची सूचना गेली पाहिजे. तसेच जर काही भाग हे संयुक्त असतील किंवा संयुक्त भागधारक असेल तर भाग प्रमाणपत्रावर किंवा सभासद नोंद वहीमध्ये प्रथम स्थानी ज्यांचं नाव आहे त्या व्यक्तीला सभेची सूचना गेली पाहिजे. त्यानंतर सर्व संचालकांना सभेची सूचना गेली पाहिजे. त्यानंतर या आखड्यात सभेची मुदत सूचनेची मुदत. सभेची सूचना सभेच्या पूर्वी किती दिवस अगोदर देणे गरजेचं आहे. तर यामध्ये सभेची सूचना पूर्ण 21 दिवस अगोदर देणे गरजेचं आहे. 21 दिवस याचा अर्थ कसा आहे पहा. पूर्ण 21 दिवस म्हणजे सूचना पाठवण्याचा दिवस व सभेचा दिवस सोडून मधला जो कालावधी आहे तो पूर्ण 21 दिवस असला पाहिजे. जर संचालक मंडळाची सभा घ्यायची असेल तर संचालक मंडळाच्या सभेची सूचना ही सभेपूर्वी किमान 7 दिवस अगोदर पाठवणे आवश्यक आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला सभेची सूचना, सर्वसाधारण सभा असेल, सर्वसाधारण सभा म्हणजे सर्व सभासदांची सभा असेल तर 21 दिवस अगोदर सूचना पाठवणे गरजेचं आहे. संचालक मंडळाची सभा असेल तर सभेपूर्वी 7 दिवस अगोदर सभेची सूचना पाठवणे गरजेचं आहे. सभेची सूचना देण्याचं मार्ग कोणते आहेत. कलम 172 सब कलम 2. जर सभेची सूचना द्यायची असेल तर कशाच्या माध्यमातून सभेची सूचना दिली गेली पाहिजे हे आपल्याला पाहिजे. यामध्ये आकडा 1 आहे. सभेची सूचना सभासदाला व्यक्तिशः किंवा टपालाद्वारे भारतातील त्यांनी नोंदवलेल्या पत्त्यावर पाठवली पाहिजे. सभासद जर भारतात नसेल तर सभेची सूचना सभासदांनी दिलेल्या पत्त्यावर ज्या देशात तो सभासद राहत आहे तिथं पाठवून दिली पाहिजे. सभासदास जर सभेची सूचना रजिस्टर पोस्टाने हवे असेल तर रजिस्टरचा खर्च प्रथमतः सभासदाकडून वसूल करून रजिस्टर पोस्टाने सभासदाने दिलेल्या पत्त्यावर सभेची सूचना गेली पाहिजे. सभेच्या सूचनेची जाहिरात कंपनीने नोंदवलेले कार्यालय ज्या भागात आहे त्या भागातील अग्रगण्य वर्तमानपत्रात प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. समजा कंपनी महाराष्ट्रात असेल तर महाराष्ट्राची मातृभाषा ही मराठी आहे. मराठीतील
सर्वात प्रसिद्ध असणारे वर्तमानपत्र कोणते आहे, त्या वर्तमानपत्रातून सभेची सूचना दिली गेली पाहिजे. पर्यावरण मंत्रालयाच्या पुढाकाराने सभेची सूचना ईमेलच्या माध्यमातून सुद्धा कंपनी पाठवू शकते. त्यानंतर ग आकडा सूचनेसोबत जोडावयाचे निवेदन कलम 102. सर्वसाधारण सभेत विशेष कामकाज होणार असेल तर त्याचे स्पष्टीकरणात्मक निवेदन सभेच्या सूचनेसोबत जोडणे गरजेचं आहे. विशेष कामकाज कोणतं असेल? कंपनीच्या नावात बदल करायचा असेल, कंपनीच्या अधिकृत भाग भांडवलामध्ये बदल करायचा असेल, कंपनी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात न्यायची असेल तर त्याचं स्पष्टीकरण विशेष निवेदनासोबत सभेच्या सूचनेमध्ये दिलं गेलं पाहिजे. त्यानंतर सभेच्या सूचनेतून ओळख वगळणे कलम 101 सबकलम 4. काही वेळेस जर एखाद्या कंपनीने एक किंवा अधिक सभासदाला सभेची सूचना जाणून बुजून पाठवली नसेल तर ती सभा बेकायदेशीर ठरते. जरी सभा घेतली तरी ती कायद्याला मान्य असत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, सभेच्या सूचनेसंदर्भामध्ये आपण हा भाग पाहिला. त्यामध्ये पहिल्यांदा योग्य अधिकारी व्यक्ती पाहिली, त्यानंतर दुसरा सभेची सूचना पाहिली, त्यानंतर आता तिसरा पहा सभेची कार्यक्रम पत्रिका. तिसरा का सभेची कार्यक्रम पत्रिका अर्थ. सभेची कार्यक्रम पत्रिका म्हणजे सभेमध्ये चर्चा केल्या जाणाऱ्या विषयांची यादी होय. सभेमध्ये कोणकोणत्या विषयावरती चर्चा होणार आहे याचे विषय सविस्तरपणे क्रमाक्रमाने मांडलेले असतात. त्याला सभेची कार्यक्रम पत्रिका असं म्हटलं जाते. आणि ही कार्यक्रम पत्रिका सभेच्या सूचनेसोबत प्रत्येक सभासदाला किंवा सूचना मिळण्याचा ज्यांना अधिकार आहे त्यांना ती कार्यक्रम पत्रिका पाठवली गेली पाहिजे. कार्यक्रम पत्रिकेचे महत्त्व काय पहा. यामध्ये पहिलं महत्त्व आहे, कार्यक्रम पत्रिकेच्या मदतीने सभेच्या अध्यक्षांना सभेचे कामकाज कार्यक्षमपणे पार पाडता येते. त्यानंतर दुसरं महत्त्व आहे, अध्यक्षांना कार्यक्रम पत्रिकातील क्रमानुसार विषयावर चर्चा करता येते. त्यानंतर तिसरं महत्त्व आहे, कार्यक्रम पत्रिकेमुळे सभासदाला विषयावर विचार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो व त्यामुळे सभासद सभेला अगोदरच पुरेशी तयारी करून उपस्थित राहू शकतात आणि सभेत सक्रिय सहभाग घेतात. चौथं महत्त्व आहे, कार्यक्रम पत्रिकेत समाविष्ट केलेले सर्व विषयावर सभेत चर्चा केली जाते. म्हणजे थोडक्यात आपल्याला कार्यक्रम पत्रिकेचं महत्त्व स्पष्ट का आहे हे पाहता येतं. कारण अध्यक्षांना कार्यक्षमपणे सभेबाबतचं कामकाज पार पाडता येतं. विषय क्रमाक्रमाने चर्चेला घेता येतात. कार्यक्रम पत्रिकेमुळं विषय कोणते आहेत याची पूर्वकल्पना अगोदर सभासदांना मिळालेली असते. त्यामुळं त्या विषयावरती पुरेशी चर्चा होऊ शकते. तसेच कार्यक्रम पत्रिकेमध्ये सर्व विषय असल्यामुळे सर्व विषयावरती चर्चा होणं शक्य होऊ शकतं. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे, कार्यक्रम पत्रिका तयार करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे कोणकोणती आहेत. चिटणीसाला कार्यक्रम पत्रिका तयार करताना खालील मार्गदर्शक तत्त्वाचा विचार करावा लागतो. कार्यक्रम पत्रिका कुणी तयार करायची असते तर चिटणीसाने कार्यक्रम पत्रिका ही तयार करून घ्यावी लागते. मात्र कार्यक्रम पत्रिका तयार करत असताना अध्यक्ष आणि संचालक मंडळाचा विचार घेऊन चर्चा करून ही कार्यक्रम पत्रिका तयार केलेली असते. प्रत्यक्षात चिटणीस कार्यक्रम पत्रिका तयार करून सूचनेसोबत पाठवून देत असतो. परंतु कार्यक्रम पत्रिका तयार करण्याची मार्गदर्शक तत्त्वे कोणकोणती आहेत
हे आपल्याला पाहिजे. सदर कार्यक्रम पत्रिका जी आहे ते साध्या भाषेत लिहिलेली असावी आणि थोडक्यात असावी, स्पष्ट असावी. सहजरित्या या कार्यक्रम पत्रिकेतील भाषा सर्व सभासदांना समजली गेली पाहिजे. त्यानंतर दुसरं तत्व आहे, नेहमीचे विषय कार्यक्रम पत्रिकेच्या सुरुवातीला ठेवायचे असतात आणि विशेष विषय असतील ते कार्यक्रम पत्रिकेच्या शेवटी ठेवायचे असतात. नेहमीचे विषय कुठलं? समजा वार्षिक सर्वसाधारण सभा असेल तर त्यामध्ये नेहमीचे विषय कुठले? अध्यक्षाची निवड असेल, त्यानंतर लाभांश जाहीर करायचा असेल, वार्षिक हिशोबाला मान्यता द्यायची असेल, हे नेहमीचे रेग्युलर हिशोब आहे विषय असतात, ते अगोदर घ्यायचे आहेत. जे अवघड विषय आहेत, समस्याचे विषय आहेत का विशेष स्वरूपाचे विषय हे कार्यक्रम पत्रिकेच्या शेवटी घेतले पाहिजेत. सारख्या स्वरूपाचे विषय कार्यक्रम पत्रिकेत एका पाठोपाठ सलग मांडले पाहिजेत. कारण एका विषयावरती दुसरा विषय अवलंबून, दुसऱ्यावरती तिसरा विषय अवलंबून असतो. अशा स्वरूपाचे जे विषय आहेत ते सलग एका पाठोपाठ मांडलेले असावेत. कार्यक्रम पत्रिकेत समाविष्ट केलेले सर्व विषय सभेच्या व्याप्तीनुसार असावेत. सभेची व्याप्ती किती आहे त्याच्यावरती विषय आहे. आता कार्यक्रम पत्रिकेचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात. एक थोडक्यात लिहिलेली कार्यक्रम पत्रिका, यामध्ये सर्व विषय अतिशय थोडक्यात संक्षिप्त पद्धतीने मांडलेले असतात म्हणून त्याला थोडक्यात लिहिलेली कार्यक्रम पत्रिका असं म्हटलं जातं. आणि दुसरे आहे सविस्तर लिहिलेली कार्यक्रम पत्रिका, यामध्ये प्रत्येक विषयाचे सविस्तर वर्णन केलेले असते. सभेचे इतिवृत्त लिहिताना ही कार्यक्रम पत्रिका उपयोगी पडत असते. तर अशा पद्धतीने आपल्याला हा सभेचा पहिला प्रकार जो आहे, पहिला जो भाग आहे, सभा योग्य रीतीने आपल्या सभा योग्य रीतीने आयोजित करणे हा भाग इथं संपलेला आहे. यानंतर आपल्याला यामध्ये 7.1.2 सभा योग्य रीतीने चालवणे हा भाग पाहायचा आहे. यामध्ये पहिल्यांदा गणसंख्या पाहू. कलम 103. आता गणसंख्या म्हणजे काय? सभेला उपस्थित राहण्यासाठी आवश्यक असणारे सभासदांची किमान संख्या म्हणजे गणसंख्या होय. वैध सभासाठी गणसंख्या आवश्यक आहे. सभा कायदेशीर ठरण्यासाठी सभेला किती व्यक्तींची उपस्थिती असणं गरजेचं आहे ती संख्या म्हणजे गणसंख्या होय. गणसंख्येसंदर्भामध्ये काही तरतुदी दिलेल्या आहेत. कंपनी कायद्यामध्ये ह्या तरतुदी आहेत. यामध्ये पहा, सार्वजनिक कंपनी असेल आणि या सार्वजनिक कंपनीला सर्वसाधारण सभा घ्यायची असेल, सर्व सभासदांची सभा घ्यायची असेल तर इथे एक टेबल दिलेलं आहे. एखाद्या सार्वजनिक कंपनीची भागधारकांची संख्या किती आहे? जर सार्वजनिक कंपनीची भागधारकांची संख्या 1000 असेल तर किमान सभासद संख्या गणसंख्या ही 5 सभासद असली पाहिजे, तर सभा कायदेशीर ग्राह्य धरली जाते. जर सभासद 1000 परंतु 5000च्या आतमध्ये असेल तर किमान 15 सभासद हे सभेसाठी आवश्यक असतात. आणि जर 5000पेक्षा जास्त सार्वजनिक कंपनीचे सभासद असतील तर किमान 30 सभासद हे सभेसाठी उपस्थित असणं आवश्यक आहे. आता हा जो आहे तो सार्वजनिक कंपनीच्या बाबतीत नियम आहे. त्यानंतर खाजगी कंपनीच्या बाबतीमध्ये किमान 2 सभासद सभेसाठी आवश्यक असले तरी चालतात. गणपूर्ती संख्या खाजगी कंपनीची 2 असा. जर संचालकांची सभा असेल
तर संचालक मंडळाच्या सभेला सुद्धा गणसंख्या आवश्यक आहे. ती किती असली पाहिजे? तर एकूण संचालकाच्या 1/3 संचालक किंवा 2 यापैकी जी संख्या जास्त असेल ती संचालक मंडळाच्या सभेची गणसंख्या ठरली जाते. त्यानंतर गणसंख्येसंदर्भामध्ये आपण ही माहिती पाहिली. गणसंख्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची मानली जाते. यावरती तुम्हाला टिपा द्या हा प्रश्न विचारला जातो. गणसंख्या यामध्ये कलम 103 त्याचा अर्थ दिलेला आहे. कंपनी कायद्यातील तरतुदी दिली आहेत. यामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांसाठी किती गणसंख्या असावी याची आकडेवारी दिलेली आहे. त्यानंतर सभा योग्यरित्यानं चालवण्यासाठी दुसरा मुद्दा आहे सभेचा अध्यक्ष. कलम 104. सभेचे कामकाज योग्यरीतीने चालवण्यासाठी सभेला योग्य व्यक्ती म्हणजे अध्यक्ष असला पाहिजे. सभेच्या अध्यक्षालाच सभेचे कामकाज पाहावे लागते. परंतु सर्वसाधारणपणे कंपनीचा जो अध्यक्ष असतो तोच सर्वसाधारण सभेचा अध्यक्ष असतो. परंतु अपवादात्मक स्थितीमध्ये सदर व्यक्तीला सभेला हजर राहता येत नसेल तर या संदर्भामध्ये वेगळ्या तरतुदी दिलेल्या आहेत. सभेच्या अध्यक्षाच्या नियुक्तीबाबतच्या तरतुदी कंपनी कायदा 2013 कलम 104 दिलेले आहेत. सभेच्या अध्यक्षाच्या नियुक्तीबाबत कंपनीच्या नियमावलीमध्ये तरतुदी नसतील तर सभेच्या अध्यक्षाची नियुक्ती कंपनी कायद्यातील खालील तरतुदीनुसार होते. यामध्ये आकडा 1. हाताने निर्देश करण्याच्या पद्धतीनुसार सभेला व्यक्तिशः उपस्थित असणाऱ्या सभासदांपैकी एकाची सभेचा अध्यक्ष म्हणून निवड केली जाऊ शकते. सभासदांमधून एखादा सभासद अध्यक्ष म्हणून काम पाहू शकतो तात्पुरत्या स्वरूपामध्ये. आकडा 2. जर सभेच्या अध्यक्षाच्या निवडीसाठी मतनोंदणी पद्धतीची मागणी केली असेल तर ती विचारात घेतली जाते. हाताने निर्देश करण्याच्या पद्धतीनुसार अध्यक्षाची निवड झाली असेल तर त्याला मतनोंदणी पद्धतीने अध्यक्षाची निवड होईपर्यंत अधिकार वापरता येतात. मतनोंदणी पद्धती म्हणजे गुप्त पद्धतीने एका कागदावरती नोंद करून मतदानाची पद्धती अवलंबून सभेचा अध्यक्ष सभासदांमधून नियुक्त केला जातो. मतनोंदणीच्या निकालानुसार जर इतर व्यक्तींची अध्यक्ष म्हणून निवड झाली तर उर्वरित कामकाज त्या व्यक्तीच्या अध्यक्षतेखाली केले जाते. त्यानंतर पुढं पहा, सभेच्या अध्यक्षाचे अधिकार कोणकोणते आहेत. कंपनीच्या सभेच्या अध्यक्षाला काही अधिकार प्राप्त होत असतात. सभेचा क्रम राखणे आणि सभा योग्य प्रकारे चालवण्याचा अधिकार त्याला प्राप्त होतो. सभेत बोलणाऱ्याचा क्रम ठरवण्याचा अधिकार आहे. चर्चेमध्ये सुसंबद्धपणा किंवा क्रम राखण्याचा अधिकार आहे. सभासदाच्या अयोग्य भाषा किंवा बेशिस्त वर्तणुकीला प्रतिबंध करण्याचा अधिकार आहे. सभा चालवणे व पूर्ण करणे अशक्य झाल्यास सभा तहकूब म्हणजे थांबवण्याचा अधिकार सभेच्या अध्यक्षांना असतो. प्रस्तावाच्या बाजूने किंवा प्रस्तावाच्या विरुद्ध सारखीच मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार हा सभेच्या अध्यक्ष. प्रस्ताव म्हणजे काय तर सभेस पुढे चर्चा करण्यासाठी ठेवला जाणारा विषय म्हणजे प्रस्ताव होय. त्यानंतर
मतदानाचा निर्णय जाहीर करण्याचा अधिकार सभेच्या अध्यक्षाला आहे. हरकतीच्या मुद्द्यावरती निर्णय घेण्याचा अधिकार हा सभेच्या अध्यक्षांना आहे. ज्याप्रमाणे सभेच्या अध्यक्षाला अधिकार आहेत, त्याचप्रमाणे सभेच्या अध्यक्षाची सुद्धा काही कर्तव्ये आहेत. त्यामध्ये पहिलं कर्तव्य आहे सभा योग्यरित्या आयोजित केल्याची व चालवण्याची खात्री करणे. सभेचं कामकाज नियमानुसार चालत आहे की नाही याची खात्री करणे. कार्यक्रम पत्रिकेतील प्रत्येक विषय यावर चर्चा होत असल्याची खात्री करून घेणे. सभेमध्ये शिस्त आहे का नाही याची खात्री करणे. मतदानाचा निर्णय जाहीर करणे. इतिवृत्त पुस्तकात योग्य व अचूक नोंदी झाल्याची खात्री करून त्यावर सही करण्याचा अधिकार अध्यक्षाचा आहे. सभेच्या उद्देशानुसार कामकाज चालतं आहे का नाही हे पाहण्याचं कर्तव्य अध्यक्षाचं आहे. आणि सभेत उद्भवणाऱ्या सर्व प्रासंगिक प्रश्नाची हाताळणी करण्याचा अधिकार हा सभेच्या अध्यक्षांना आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला अशा प्रकारे सभा योग्य रीतीने चालवणे हा मुद्दा आपल्याला घेता येईल. त्यानंतर 7.1.3 सभा योग्य प्रकारे संचलित करणे हा मुद्दा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर आज आपण इथंच थांबूया. गुड बाय.